मोना, हा बोला ना. पाणी दे का मला. हा आले धरा. काय बोलत होती तू? अहो मामा मम्मीचा फोन आला होता, मग म्हणली तुझ्या सासऱ्यांना सांग धोंडा खायला या म्हणून. मग काय करायचं? मग जायचं. पण मी तर धोंड्याला नाही येणार. का नाही येणार? मला नको तो धोंडा. असं तर साऱ्या गावाच्या लग्नाला तुम्ही जाता, आमच्या घरी यायचं म्हणलं तुमचं नाहीच असतं. काय तिथं इज्जत आहे का तुमच्या घरी? आम्हाला तरी कुठं इथं इज्जत आहे? इज्जत नाही तर कसं आहे, बिना इज्जतीचं झालं का एवढं मोठं लग्न? तुम्हाला जायचं तर जा, मी तुमच्या धोंड्याला येऊ शकत नाही आणि कशालाच येऊ शकत नाही. अशा गुणाचं आहे म्हणून कधी आत्याबाईने नेलं नसं नेलं धोंड्याला. हा मग तसंच आहे. मग मी धोंडाच आहे, मी धोंडाच जन्मेले. धोंडा झाला, धोंडा जलमला डोक्यात धोंडा घातला असता तर काय धोंडा राहिला असता बरं. आला पण एवढी भारी मला सूनबाई आली असती का? हाय का नाही? हा जायचं धोंड्या. एक नंबर माझी सूनबाई. पण तुम्ही जा धोंड्याला, पण मला नाही यायचं धोंड्याला. का बरं? बिलकुल नाही. माझा धोंड्याचा आणि माझा हे वैरे नेलं नाही ना आत्याने कधी? कधीच नेलं नाही मला. गुण पाहूनच नाही नेले. मग तेच गुणच खराब ना आपले. नुसतं पोचाडा मारायचा, सून चांगली लेक चांगली, हेव चांगला आणि तेव चांगला. बाबा आपण बी थोडं चांगलं वागावं लागत, बाई. 4 पाहुण्या रावळ्यात जावं लागत, मग ते आपल्याला खांदेकरी म्हणून येते. आपण असं गेल्यावर तोंड वर करून कोण येणार आपल्याला खांदेकरी? हे बघ, तुम्ही सगळे लग्न पाहिलेत ना आतापर्यंत? हा, तुम्हीच गेले ना लग्नाला. हा, मला मी कोणत्या लग्नाला गेलोय का? तुम्हाला माणुसकी नाही तुमच्या खानदानीला. तुम्ही तसे, तुमचा लेक बी तसा आणि तुमचा बाप बी तसा. अख्खी तुमच्या खानदानीला माणुसकीच नाहीये. 4 पाहुण्या रावळ्यात जावा, बसावा, बोला, आहा काहीच नाही. आम्ही इज्जत देतो, तुम्ही इज्जतीच्या बी तिथं लायकीचे नाही वागाना. आम्हाला पैसा प्यारा आहे. हाय का नाही? आम्हाला ती माणुसकी प्यारी नाही, पैसा पैसा बोलताय. अहो येऊ काय मामा, आपला बंगला भाड्याचं घर खाली कर नाही का? अरे भाड्याचं तर भाड्याचं, पण आयुष मध्ये ना एक नंबर होईल तरच. पण गुण हमकास सारं गेलं मसले गावऱ्या, अजून घरनादार आपल्याला काय नाही राहिलं. तिकडे धोंड्याला जा, मला नाही धोंड्याला यायचं तुमच्या. तुम्ही येणार नाही. माझी नफरत आहे धोंड्याला. तू धोंड्याला येऊच नको, तुला भाकर नाही, पाणी नाही, काय नाही. हे बघा, धोंड्याला आला तर मी तशीच आहे. हे बघ, अरे कार्य करायचं काम करायचं नाही, तुला सांगतो. जरा माणुसकी नाही तुम्हाला, आहे ना? एवढं आमच्या घरचे तुम्हाला इज्जत देऊ राहिले, इज्जतीने. हे बघा मामा, तुम्ही जर माझ्या घरी धोंड्याला नाही आले तर मी तुम्हाला भाकर देणार नाही, मी सांभाळणार नाही. डायरेक्ट विषय संपला. पोरगा घेणं वाहिली जाईल. आता तुम्ही विचार करा काय करायचं ते. तो पाया पडतो, मला माफ कर. मी धोंड्याला येईल तुझ्या बरोबर. येताना मला पण 2 घास तर खाऊ घालशील ना? हा, 2 नाही 10 खाऊ घालीन, आमरसपुरी खाऊ घालीन. इज्जतीत यायचं आता. हो चालेल. आणि माझ्या संग नीट वागायचं. मी दुसऱ्या खानदानीची विसरू नका. चालेल 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 चालेल. तोंडाचा नास केला.